विठ्ठल आणि त्याचे वारकरी खरं तर हे महाराष्ट्राच्या भक्तीचं एक समीकरण आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी हे पंढरपुरामध्ये दाखल होत असतात। 18 जून रोजी देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि 19 जून रोजी ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा खरं तर प्रस्थान करणार आहे। आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं राज्यातील कानाकोपऱ्यातील जे वारकरी आहेत ते देहू आणि आळंदी या ठिकाणी दाखल होतात आणि मुख्य पालखी सोहळ्याच्या बरोबरती खरं तर पंढरपुराची वाट हे सर्व वारकरी धरत असतात। मुखी विठुरायाचा जयघोष करत अनेक वारकरी खरं तर या ठिकाणून प्रस्थान करत असतात। मात्र हे जे वारकरी आहेत हे वारकरी सध्या आळंदी आणि देहूच्या दिशेने आधीच प्रस्थान करत असतात। त्याच्यामुळं या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून PMPL प्रशासनाच्या माध्यमातून पुण्यातल्या जे वेगवेगळे डेपो आहेत त्या डेपोच्या माध्यमातून जादा बसेस जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। खरं तर आजपासून ते 20 जूनपर्यंत ह्या जादा बसेस जे आहेत ते देहू आणि आळंदी या ठिकाणी सुरू राहणार आहे। त्याच्यामुळं एकंदरीत हे जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना कुठलाही प्रवासामधला त्रास होऊ नये याची दखल जी PMPL प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे। त्यामुळं जादा बसेस ज्या आहेत त्या PMPLच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहे। सध्या आपण पुणे महानगरपालिकेमधला जो PMPL बस डेपो आहे या डेपोमध्ये आहोत। आपण पाहू शकताय की आज सकाळपासूनच ज्या आळंदीच्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या जादा बसेस ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।